10 5 सेट मारलं तर आउट आउट. आणि बॉडी याच लेवलनी ठेवायची, या लेवलनी. डायरेक्ट पुढं बॉडी अशी 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 मागं पुढं घ्यायची नाही. बॉडी वरची अप्पर बॉडी सेम अशी राहिली पाहिजे. हे बघा ही टेक्निक असते बघा, एका मागे एक आपण जे पळतो ना रनिंगला, लॉंगला आपण एका मागे एक पळतो, याने काय होतं, एनर्जी डिवाइड होती. तोपर्यंत अदर वर्कआउट करायचं, रनिंग थोडी कमी करायची. आणि जेव्हा ग्राउंड ओके होईल तो आपली बॉडी पूर्ण परफेक्ट वेल असते, मग तेव्हा रनिंगवर ध्यान द्यायचं. हाय, गुड मॉर्निंग. आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 239वा दिवस आहे. तर चला ग्राउंडवर आलो होता आज. काल संध्याकाळी याला एवढा पाऊस पडला, पूर्ण वल्ल आहे बघा चारी बाजूने. काल संध्याकाळी 3 वाजल्यापासून तर संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत कंटिन्यू पाऊस चालू होता. त्यामुळे पूर्ण ग्राउंड वल्ल झालं, सगळीकडे पाणीच पाणी. कारण आपल्या आधी आलता. तर चला ग्राउंडवर जाऊ आता. थोडंसं उशीर झाला, 6 वाजले आता यायला आपल्याला, कारण की काल भिजलो होतो थोडंसं. सकाळी आता का दुपार झाली काय? नाही, टाइम लागतो. मग टाईम लक्षात नाही म्हणजे. चला आपण आता वॉर्मअपची तयारी करू. वॉर्मअप केला का बरोबर? कुठं? हे बघा ही टेक्निक असते बघा, एका मागे एक आपण जे पळतो ना रनिंगला, लॉंगला आपण एका मागे एक पळतो, याने काय होतं, एनर्जी डिवाइड होती. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आपण दरवेळेस तसंच पळतो कंटिन्यू, कारण की सगळेजण फ्रंटला राहिले तर सगळ्यांना तेवढा स्टॅमिना लागतो. आणि एका मागे एक जर राहिले, फ्रंटला जास्त लागतो, बाकीच्या मागचे असतील त्यांना एकदम कमी लागतो. आणि कधी कधी ग्रुपमध्ये रनिंग करायची, लॉंग करायची असली तर, कारण की मग तेवढा दम लागत नाही. जेवढं तुम्ही एकटे पळता तेवढं ग्रुपमध्ये पळल्यावर दम लागत नाही. ही टेक्निक असते. या टेक्निक बारीक बारीक गोष्टी फॉलो करायच्या. आता काय करू, वॉर्मअप करू आपण. चला वॉर्मअप झाला कंप्लीट. आता काय करू आपण, जॉगिंग कडे जाऊ. काय म्हणला? हा 2 100 मारायचे, 100 टाइम. तर चला आपला पण हाच वर्कआउट आहे आज, इन आउट.
बिगिनर साठी सगळ्यात मेन गोष्ट आहे, बिगिनर साठीच वर्कआउट या. तर लई दिवस जर आपण केलं नाही, आज करायचं आपल्याला. तर चला आता जॉगिंग करू. जॉगिंग तर आपण इथंच करणार आज या रूटने जाऊन येऊन. चलो कंटिन्यू कर चल. तर नॉर्मल मध्ये आपण जॉगिंग केली इथं, तर आज कमीच केली कारण की आज इनआउट वर्कआउट मारणं आहे आपल्याला. इनआउट म्हणजे सेम जॉगिंग टाईप आहे. तुम्ही जॉगिंग जर नाही केली तर त्याला आर म्हणून इनआउट वर्कआउट राहतोच. पण बिगिनरसाठी सगळ्यात मेन आहे. बिगिनरने हे केलं तर त्यांचं 80% रनिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल डायरेक्ट. 80% ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला इनआउट वर्कआउट करतो. चालू आहे इनआउट. चला आपण आपला नवीन सेट घेऊन आपण इनआउट तयार करू. चला त्याचा सेट चालू आहे. स्किपिंग घेतली आपण. कुठं करायचं, इथंच टाकू आपण. किती सेट झाले? स्ट्रेचिंग करू का मग? ही एक्सरसाइज नेमकी फंडे कसे करायचं माहिती आहे का? एक्सरसाइज इन इन आउट आउट. मागं जास्त पाय घ्यायचा, पुढं कमी टाकायचा. इन इन आउट आउट. इन इन आणि बॉडी याच लेवलनी ठेवायची, या लेवलनी. डायरेक्ट पुढं बॉडी अशी 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 मागं पुढं घ्यायची नाही. बॉडीवरची अप्पर बॉडी सेम अशी राहिली पाहिजे, फक्त पाय मागं पुढे झाले पाहिजे अशी. चला
इन आउटचे आपले 5 सेट कंप्लीट झाले. 140 140चे 140. हे जे पोरं नवीन पोलीस भरतीला येते ते सगळ्यात बेस्ट आहे. ज्यांची रनिंग नवीन चालू करते त्यांना माहीत नसतं रनिंगला काय असतं, काय म्हणजे रनिंग कशी पळायची, यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. ह्याच्यामध्ये तुमचं दरवेळेस मी सांगतो, ह्याच्यामध्ये तुम्ही हँड पोझिशन ओके राहते, बॉडी बॅलन्स राहतो, चेस्ट कशी ठेवायची ते माहीत होतं, पाय कसे टाकायचे, त्याच्यानंतर हाताची पोझिशन कशी ठेवायची असं, आणि पायची स्टेप कशी टाकायची, पाय लई जराची पाय अशी पडते वाकडे असे, तर हे असे पडते सरळ. हा सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे पोरांचा. कारण की जास्त 1600 मीटर जर मारायचं असलं थोडंसं 200 400 500 मीटर गेले तर लगे असे पायचं लगे इकडे वाकडे तिकडे पाय पडते, वाकडे तिकडे पाय पडले तर तुमची स्पीड कमी होती. त्याच्यामुळं पाय सरळ पडले तर तुमची स्पीड कमी होत नाही, तुम्हाला म्हणजे प्लस पॉईंट भेटतो. तेवढ्याच ताकदमध्ये तुम्ही जास्त किलोमीटर जाऊ शकता. हा भांडा असतो. तर नवीन लोकांसाठी सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज ही, तर ती नक्की फॉलो करा. त्याच्यानंतर तुम्ही रनिंग चालू करा. तर चला आपला पुढचा वर्कआउट करतो. वर्कआउट आपला कंप्लीट झाला. तर आपण काय केले 5 सेट मारले होते 140चे. तर आता काय करू, रेग्युलरमधलं आपले सपाटी मारू. कारण की आज जॉगिंग केली रस्त्यावर आणि हे पण केलं, इन आउट वर्कआउट केलं, त्यामुळे पायाला फटका बसतो. त्याच्यामुळे आपण स्किपिंगपेक्षा हे ऑरच करणार, कारण की स्किपिंग परत मारले ना परत पाय जास्त फटका बसतात. त्याच्यामुळे आज स्किपिंग नाही मारायची. ज्या दिवशी इन आउट वरती साधा वर्कआउट असतो त्या दिवशी आपण स्किपिंग मारतो. मग तर चला आता काय करू, रेग्युलरमधले आपण सपाटी मारू आणि त्याच्यानंतर मग ॲप्स वर्कआउट करू. तर चला. तर 12-12चे आपले 10 सेट कंप्लीट झाले. जोपर्यंत आपलं ग्राउंड ओके होत नाही तिकडचं तोपर्यंत आपण हाच वर्कआउट करणार आहे. तोपर्यंत अदर वर्कआउट करायचं, रनिंग थोडी कमी करायची. आणि जेव्हा ग्राउंड ओके होईल तो आपली बॉडी पूर्ण परफेक्ट होईल असते, मग तेव्हा रनिंगवर ध्यान द्यायचं. मग तर चला.
ॲप झाले कंप्लीट आपले. तर चला रेग्युलरमधलं आपलं सगळं कंप्लीट झालं. आता काय करू, स्ट्रेचिंगची तयारी करू. चला. तर आजची स्ट्रेचिंग झाली कंप्लीट आपली. आता तर आज आपण काय केलं, इन आउट वर्कआउट केला. जे बिगनरसाठी, पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस करते ते बिगनरसाठी आज वर्कआउट सांगितलं आपण. तर त्याच्यानंतर आपण सपाटे मारले आणि ॲप्स मारले रेग्युलरमध्ये. स्किपिंग मारली नाही, स्किपिंग आता उद्या मारू आपण. तर चला जायची तयारी करू आता. तिसरा दिवस आहे आज. पहिल्या दिवशी बसले, त्या दिवशी मग दुसरा दिवस, आज तिसरा दिवस आहे. कार हरळ नेलती आपण, असं का नाही काय माहिती. आज न्यायची का नाही बघू. तिथं असली तर नेऊ आपण. ती आसन वाटतं काल जास्त आणली होती, कालची आसन उरलेली. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत. जय हिंद, जय भारत.